रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. 7वे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने 7वे जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. हा मतदारसंघ आमदार डॉक्टर विनय कोरे यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून अनेक दिग्गज नेते व कार्यकर्ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. यासाठी स्थानिक गटासह जनसुराज्य तसेच विविध पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. 7वे जिल्हा परिषद मतदारसंघात एकेकाळी गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील यांचे वर्चस्व होते. मात्र गेल्या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे शिवाजीराव मोरे यांनी त्यांचा निसटता पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमरसिंह पाटील यांनी गेल्या 25 वर्षांचे राजकीय वैर संपवून आमदार विनय कोरे यांना सहकार्य केले. त्यामुळे पाटील गट व कोरे गट एकत्र आल्याने या भागातील राजकीय समीकरणे बदलून गेली. विनय कोरे यांनी गोकुळच्या निवडणुकीत अमरसिंह पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करत त्यांना गोकुळचे संचालक केले. आगामी निवडणुकीत अमरसिंह पाटील हे 7वे किंवा कोडवली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून निवडून आलेले शिवाजीराव मोरे यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघातील प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यामुळे तेही नव्या जोमाने पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. भाजपच्या महिला सचिव व संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर स्वाती पाटील गेल्या 2 वर्षांपासून पन्हाळा शाहूवाडी तालुक्यात सामाजिक कार्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत. त्यामुळे त्या देखील जिल्हा परिषद निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. कोडवणी येथील आयुर्वेदिक कॉलेजचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी विनीता पाटील यांनी देखील 7वे मतदारसंघातून लढविण्याची तयारी सुरू ठेवली आहे. यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे शैक्षणिक कार्य तसेच यशस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून 7वे जिल्हा परिषद मतदारसंघात संपर्क वाढविला असून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास दोघेही इच्छुक असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पन्हाळा तालुका अध्यक्ष अशोक पाटील बोरपाडळेकर हेही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. 7वे येथील सामाजिक निष्ठावंत कार्यकर्ते व युवा नेते सोहम दळवी सरकार यांनी परिसरात उल्लेखनीय सामाजिक कार्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क ठेवला आहे. त्यांचे कुटुंब विनय कोरे घराण्याशी एकनिष्ठ असल्याने स्थानिक उमेदवार म्हणून विनय कोरे यांनी संधी दिल्यास ते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. दरम्यान 7वे पंचायत समितीसाठी मनसेकडून पन्हाळा तालुका अध्यक्ष संजय पाटील आवळीकर हेही इच्छुक असल्याने या मतदारसंघात अखेर कोणाला संधी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पंचायत समितीसाठी माणिक पाटील, मोहन पाटील, सनी पाटील, अमित घाडगे, राजेंद्र दांड, अनिल काळे, सौ भारती पाटील, सौ शरयू पाटील, सचिन जमदाडे, सागर देशमुख या उमेदवारांच्या नावांची देखील चर्चा चालू आहे. जनसुराज्य या उमेदवारीवर अनेक इच्छुकांचे गणित अवलंबून असल्याने जनसुराज्याची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विन टीव्ही मराठीसाठी बोरपाडळेहून श्रीकांत कुंभार. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.